तर काल होती नागपंचमी आणि त्यानिमित्तानेच इथे मी पुरणाचा स्वयंपाक करायला घेतला होता. नागपंचमी म्हणलं की लहानपणीचे दिवस खूप जास्त आठवतात आणि खरंच लहानपणीच खरी मजा असते सणासुदीची. म्हणजे आपण झोका वगैरे खेळायला जायचं आणि घरी आलं खेळून थकून की आईच्या हातची गरमागरम पुरणाची पोळी खायची. पण आता मात्र तसं नाही, आपल्यालाच पुरणाची पोळी करायची आणि झोका वगैरे तर काहीच नाही. गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी. तर इथे मी पुरण बनवत असताना सेम मेजरमेंट घेते साखर आणि डाळीचं. 1 वाटी साखर आणि 1 वाटी डाळ असं करत असते. म्हणजे जास्त गोडही होत नाही पुरण आणि सपकही होत नाही, एकदम परफेक्ट होतं. आणि त्याच दिवशी आमचं तूप पण संपलं होतं. आता पुरणाच्या पोळीची मजा तुपाशिवाय तर नाहीच, त्याच्यामुळे तूप पण बनवायला घेतलं. त्याच्यानंतर इथे कटाची आमटी बनवायला घेतली. काही जण याला सार पण म्हणतात, पण आम्ही आमटीच म्हणतो, मसाला आमटी. कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं आणि घरातले जे मसाले आहेत ते मिक्स केले. पुरणाची डाळ शिजून जे पाणी उरतं ना, त्याच्यापासूनच ही आमटी बनते. थोडंसं डाळ पण याच्यात ऍड केली होती. मस्त अशी आमटी बनवून तयार आहे. भजे पापड पण तळून घेतले. त्याच्यानंतर भजे म्हणलं आणि पुरणाच्या स्वयंपाकात आमच्या इकडे कढी तर आवर्जून असतेच, कारण की भज्याचं आणि कढीचं कॉम्बिनेशन जे आहे ते खूपच जबरदस्त लागतं आणि सोबत कढी भात हे सगळं मिक्स करून खायला खूप आवडतं मला तरी. तर आता फक्त राहिल्या होत्या पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या. सो त्या बनवून घेतल्या आणि आमच्या इथे ना नागोबे हे काढून पूजा करत नाहीत, फक्त पुरणाचा स्वयंपाक हे करून घ्यायचा, देवाची देवपूजा करून घ्यायची, देवाला उपार दाखवायचा. तर इथे सगळा स्वयंपाक जे आहे बनवून तयार होता, देवाला उपार दाखवून घेतला आणि आता आम्हाला पण इतकं छान ताट बघून आणि गरमागरम हे तूप बघून खायची इच्छा होत होती. लगेच आम्ही पण जेवायला बसलो. तर असा होता आमचा कालचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत